सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या बातमीनं। झी 24 तासनं उघडकीस आणलेल्या पुण्यातील कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे। अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटलांविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे। शीतल तेजवानी पाठोपाठ आता दिग्विजय पाटलांचा 2 नंबरचा आरोपी म्हणून समावेश झालेला आहे। पाहूया। पुणे जमीन घोटाळ्यात दिग्विजय पाटलांविरोधात पुरवणी आरोपपत्र। शासकीय जमीन परस्पर खरेदीचा दिग्विजयवर आरोप। जमीन घोटाळ्यात दिग्विजय दुसऱ्या क्रमांकाचा आरोपी। झी 24 तासनं उघडकीस आणलेल्या कोरेगाव पार्क जमीन व्यवहारात आता मोठी घडामोड घडली आहे। कोरेगाव पार्क मधील जमीन खरेदी करणाऱ्या अमेडिया कंपनीचे पार्टनर असलेल्या दिग्विजय पाटलांचा पुरवणी आरोपपत्रात समावेश करण्यात आला आहे। जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणात शीतल तेजवानी ही पहिल्या क्रमांकाची आरोपी होती। आता दिग्विजय पाटील दुसऱ्या क्रमांकाचा आरोपी असणार आहे। दिग्विजय पाटलांवर परस्पर शासकीय जमीन खरेदीचा आरोप करण्यात आला आहे। दिग्विजय पाटील हे अमेडिया कंपनीचे भागधारक असून खरेदी दस्तावर कंपनीतर्फे त्यांची सही होती। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियन या प्रकरणात दिग्विजय पाटलांऐवजी पार्थ पवार यांच्यावर कारवाई व्हायला हवी अशी मागणी केली आहे। मुंढवा जमीन प्रकरण हे दिग्विजय पाटलांनी केलेलं नाही, हे पार्थ पवारांनी केलेलं होतं आणि शिक्षा ही त्यांना झाली पाहिजे। त्यांचं नाव सप्लिमेंटरी चार्जशीटमध्ये यायला हवं होतं, पण जसं आपण बघतोय प्रत्येक ठिकाणी पार्थ पवारला वाचवण्यात येतंय, हे कुठेतरी चुकतंय। खारगेस अहवालात सुद्धा जे बोट आहे खरं तर ते पार्थ पवारवर आहे, कारण मी त्यांना दिलेल्या पॉवर ऑफ अटॉर्नीमध्ये पार्थ पवारांचं नाव प्रत्येक पानावर सही, नोटराइज डॉक्युमेंट हे आधीच्या काळचं दाखवलेलं असताना स्पष्टपणे कळतंय की मुंढवा या जमिनीवर पार्थ पवारांचा डोळा होता। जमीन गैरव्यवहार प्रकरणातल्या शासकीय चौकशी अहवालात पार्थ पवार यांचं नाव घेतलं नसलं तरी या प्रकरणात जे दोषी आढळतील त्यांची नावं आरोपी म्हणून समाविष्ट करण्यात येतील असं सांगण्यात आलं होतं। झी 24 तासने या प्रकरणाचा सातत्यानं पाठपुरावा केलाय। आता पुढच्या काळात शीतल तेजवानीप्रमाणे दिग्विजय पाटलांनाही अटक होते का हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, पुणे।